नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, नेवासा घोडेगाव बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 20,818 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1800 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1200 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही 7,261 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1700 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा बाजार समिती. त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 185 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 100 रुपये तर कमाल दर हा 1820 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1400 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव बाजार समिती. त्यामध्ये जो नंबर 1 प्रतीचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 1,740 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1300 रुपये तर कमाल दर हा 1650 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1450 रुपये देण्यात आलेला आहे. शेवगाव बाजार समितीमध्ये जो नंबर 3 प्रतीचा कांदा आहे, म्हणजे जो सर्वसाधारण कांदा आहे, त्याची एकूण आवक ही 1400 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1350 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती सांगितलेली आहे. अशाच कांदा बाजारभावविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.